सातारा कोल्हापूर मार्गावरील पाली हे स्थान श्री खंडोबा व म्हाळसाचे विवाहस्थान म्हणून प्रसिद्ध असले तरी श्री खंडोबा पाली येथे कसे व का प्रगट झाले ही एक वेगळीच आख्यायिका आहे। फार वर्षापूर्वी हा भाग निर्जन व उजाड असल्यामुळे बरेचसे गुराखी आपली गुरे चारण्यासाठी या माळावर येत। त्यात पालाई नावाची गवळण होती, ती आपल्या गुरांसोबत येत असे। ती खंडोबाची भक्त होती। गुरे चारण्यासाठी माळावर न थांबता जवळच्याच संभूगळिताच्या डोंगरावर जात असे व तेथे असलेल्या खंडोबाच्या स्थानावर जाऊन पूजा करून येत असे। माळावर न थांबता पालाई दूर डोंगरावर जाते ही खबर तिच्या घरच्यांना समजताच त्यांना भलताच संशय येऊन तिला डोंगरावर जाण्यास बंदी घालण्यात आली। त्याच रात्री तिला स्वप्नात दृष्टांत झाला व एका विशेष जागी जाण्यास सांगितले गेले। त्यानुसार दुसऱ्या दिवशी पालाई त्या ठिकाणी गेली। तिच्या घरची मंडळीही तिचा पाठलाग करीत त्या जागेपर्यंत पोहोचले। तिथे पोहोचताच तेथील खडकाळ भूमीतून एकाएकी भंडारा उधळला जाऊ लागला व त्याच जागेवर पालाईची कपिला गाय दुधाच्या धारा सांडू लागली। त्या जागी पालाईने उकरताच खंडोबा लिंगद्वय रूपात प्रगट झाले। हर्षभराने तिने पूजा केली। पालाईच्या भक्तीने प्रसन्न होऊन खंडोबा प्रकट झाले व तिला वर मागण्यास सांगितले। तेव्हा पालाई म्हणाली, देवा, तुझ्या आधी भक्तांना माझे दर्शन मिळाले। अशा रीतीने पालाईला गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराशी स्थान मिळाले व तिच्या नावावरूनच या खंडोबा क्षेत्रास पाली असे नाव मिळाले। पालाई गवळणीचे शंकरच होता रे, मूळ शंकर।